तर झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये हर्षवर्धन सपकाळांना ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी जोरदार टीका केली आहे। युबीटीचे नेते काँग्रेसवर जी टीका करतात त्याचा बराचसा भाग त्यांनाही लागू होतो असं म्हणत सपकाळ यांनी पलटवार केलाय। हेकेखोरी ही ताकद नाहीये, त्यामुळे कुणीही हेका वापरता कामा नये। हम जहां खडे होते हैं वहां से लाईन सुरू होगी ही स्टाईल योग्य नाही असा टोला देखील हर्षवर्धन सपकाळांनी शिवसेना ठाकरे पक्षाला लगावलाय। तुमचे मित्र पक्ष आहेत शिवसेना, ते तर त्यांच्या अग्रलेखातून तुमच्यावरती वारंवार टीकेची झोड उठवत असतात। म्हणजे आता याच प्रकरणाच्या वेळेस ते म्हणतात की काँग्रेस प्रादेशिक पक्षांना, संजय राऊत म्हणतात अग्रलेखामध्ये सामनामध्ये की काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना बरोबरीचं भागीदार मानण्याऐवजी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं असं ते म्हणतात। एकतर्फी निर्णयाबद्दल ते बोलतात की महाविकास आघाडीतील इतर पक्षांची चर्चा न करताच काँग्रेसने कसे निर्णय घेतले त्याच्यावरची बोलतात। बरं, ते अजून असं म्हणतात, तुम्ही निवडणूक लढवायचं मगाशी म्हणत होतात की काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यावर काय होते सगळ्यांनाच माहिती आहे। कारण म्हटलं असं सगळी तुमची शराफत आहे की काँग्रेस या सगळ्या तीन पक्षांमध्ये आता याच्यातला बराचसा भाग जो आहे तो आमच्या मित्रपक्षांवर तो लागू होतो। त्यातलं एक वाक्य जे पूर्ण करावं असं मला वाटतं, जे तुम्ही वाचलं नाही, त्याच्यात सामंजस्यपणा ही कमजोरी नाही असंच त्या अग्रलेखामध्ये कुठे होतं। तर ते सामंजस्यपणा ही कमजोरी नाही, खरं आहे, परंतु हेका आणि हेकेखोरी ही ताकदही नाही। त्यामुळे हेका हा कोणी वापरता कामा नये। सेना एकेखोर आहे का शिवसेना? हेका कोणाचाही असला तो हेकाच आहे ना, की हम जहाँ से खडे होते लाईन वहाँ से खडी होती आहे, अशी जी काही एक स्टाईल असते ती स्टाईल पण काही ती योग्य नाही।